श्री स्वामी समर्थ. तर आज मी मूग डाळीपासून खमंग मसाला पुरी आणि सिंपल मसाला बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथे मी एक भांडं घेतले, त्याच्यामध्ये 1 कप मुगाची डाळ घेतली. ही डाळ एक 2 ते 3 वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून ही डाळ एक 15 ते 20 मिनिटं तरी भिजवून घेणार आहे. मुगाची डाळ पटकन भिजते, तर आता 15 ते 20 मिनिटानंतर आपली डाळसुद्धा छान भिजलेली आहे. तर आता याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही भिजलेली मुगाची डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. नंतर आता याच्यामध्येच मी एक छोटासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 पाकळ्या लसूण सोलून याच्यामध्ये मी टाकलेला आहे. तर आता याला छान असं बारीक वाटून घ्यायचं. वाटताना याच्यामध्ये मी पाणी वापरलेलं नाही आहे. तर वाटल्यानंतर ही मुगाची डाळ थोडीशी हलकी होते. तर आता ही वाटलेल्या मुगाच्या डाळीचं बॅटर एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूयात. तर थोडीशी हळद घेतली, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धना पावडर, थोडंसं हिंग घेतलेलं आहे याच्यामध्ये मी. नंतर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून याच्यामध्ये मी टाकलेला आहे. तर आता याच्यामध्येच मी 1 कप मुगाची डाळ घेतली होती, तर याला मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये थोडासा बारीक रवाही वापरू शकता. तर आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरून शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. तर आता मीठ, मसाले, डाळीचं बॅटर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता असं थोडंसं कठीण हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. पीठ भिजवून घेतल्यानंतर याला 10 मिनिटं तरी मी झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण छान अशी बटाट्याची भाजी बनवून घेऊयात. तर इथं मी धने, जिरे, आलं, लसूण, लाल मिरची, हिरवी मिरची, साधं मीठ आणि थोडंसं सैंधव मीठ, कोथिंबीर हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे. तर आता गॅसवरती एक फ्राय पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल घालायचं. तेल गरम झालं की हे वाटून घेतलेले मसाले त्याच्यावरती टाकून त्याला छान परतून घ्यायचे. याच्यामध्येच मी 2 सुक्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. मसाले कच्चे असल्यामुळे तेलावरती त्याला थोडंसं खमंग असं परतून घ्यायचं. नंतर आता याच्यामध्ये मी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आणि वाटणामध्ये मी हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकलेली, त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सगळे मसाले छान परतले की याच्यामध्ये मी अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे. तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल. मसाले छान परतलेले आहेत. तर इथं मी 3 बटाटे उकडून त्याची साल काढून त्याला कट करून घेतलेला आहे. तर आता हा उकडलेला आणि कट केलेला बटाटा या मसाल्यामध्ये टाकून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. वरतून मी मीठ घातलेलं नाही, कारण मसाला वाटतानाच तिथं मी साधं मीठ आणि सैंधव मीठ घातलेलं होतं. तर ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर आपली ही मस्त सिंपल मसाला बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा तेवढीच छान होते. तर आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तोपर्यंत आपलं पीठसुद्धा इकडं छान असं भिजलेलं आहे. तर आता याच्यावरती मी 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे. आणखी याला छान असं मळून घेतलं. नंतर आता याचे छोटे छोटे असे मी पेढे बनवून घेतलेले. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे पेढे बनवून घेऊ शकता. तोपर्यंत मी पोळपाटाला आणि बेलण्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं होतं. तर आता या पुऱ्या मी छान अशा मीडियम लाटून घेणार आहे. खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही, मध्यम या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तुम्ही याच्यावरती पीठही टाकू शकता, कारण पीठ टाकल्यानंतर तळताना ते पीठ तेलामध्ये उतरतं. त्याच्यामुळे मी तेलावरतीच या पुऱ्या छान अशा लाटून घेणार आहे अशा पद्धतीनं. तर एका वेळी मी 4 किंवा 5च पुऱ्या लाटून तेवढ्याच तळून घेणार आहे. एकदम सगळ्या पुऱ्या मी बनवून घेणार नाही, कारण मुगाची डाळ असल्यामुळं त्या थोड्याशा त्याला पाणी सुटतं. पुऱ्या लाटत आहे तोपर्यंत आपलं तेलसुद्धा छान मी गरम करून घेतलेलं आहे. तर आता या पुऱ्या छान खरपूस आणि लालसर रंगावरती तळून घ्यायच्या. तर मुगाची डाळ असल्यामुळे या पुऱ्या थोड्याशा लालसर होतात आणि चवीलासुद्धा खूप जास्त छान लागतात. तर आता या पुऱ्या मस्त तेलावरती खमंग खरपूस मी तळून घेणार आहे. प्रत्येक पुरी ही तेलामध्ये मस्त अशी टम्म फुगते. कमी तेलकट, खूप चविष्ट या पुऱ्या बनवून तयार होतात. आरामात तुम्ही प्रवासामध्ये या पुऱ्या नेऊ शकता. 2 ते 3 दिवस तरी छान राहतात आणि चवीलासुद्धा तेवढ्याच छान लागतात. तर आपल्या मस्त पुऱ्या मी बनवून तयार झालेल्या आहेत. तर आता एक याचं छान असं ताट बनवून घेऊयात. अगोदर बनवलेली मस्त अशी सिंपल मसाला बटाट्याची भाजी आणि या मस्त खमंग आपल्या पुऱ्या. तर या बटाट्याच्या भाजीमध्ये कुठलाही कांदा, टोमॅटो न वापरता सुद्धा ही बटाट्याची भाजी खूप जास्त टेस्टी लागते. प्रवासामध्ये तुम्ही 2-3 दिवस आरामात नेऊ शकता. तर आपली मस्त मुगाची खमंग पुरी आणि सिंपल मसाला बटाट्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे.
खूप साधी आणि सोपी ही रेसिपी आहे, तेवढीच ही चवीला छान लागते. कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशा छान खमंग टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.